मोदी सरकारने कामगारांसाठी केल्या खोट्या व फसव्या योजना. विष्णू कारंपुरी महाराज. केंद्रातील मोदी सरकारने कामगारांसाठी केल्या खोट्या व फसव्या योजना. संपूर्ण देशात जवळजवळ 60 करोड असंघटित गरीब कामगार आहेत. या असंघटित कामगारांमध्ये बिडी, यंत्रमाग, बांधकाम कामगार मोडतात. या गरीब कामगारांसाठी केंद्रातील मोदी सरकारने अनेक नवनवीन योजना आणल्या, परंतु त्या अंमलात आणल्या नाहीत व त्या सर्व योजना फसव्या व खोट्या आहेत, असा आरोप महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी केला आहे. काय म्हणतात ते या फसव्या योजनांविषयी ते पहा. जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेशाध्यक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सोलापूर महानगर प्रमुख म्हणून मी काम करीत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मतदारासमोर येत असताना केंद्रातील मोदी सरकारनं कामगारांसाठी, गरिबांसाठी, असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अनेक योजना जाहीर केल्या. त्यामध्ये प्रमुख योजना म्हणजे ई श्रम कार्ड. देशातील 60 करोड लोकांनी ई श्रम कार्डचा काढून घेतले किंवा कार्ड घेतले तरी शासनाच्या माध्यमातून. ई श्रम कार्डचा उपयोग काय, तर ई श्रम कार्डच्या माध्यमातून अनेक योजना, त्यामध्ये सवलती, आरोग्य, आर्थिक, शैक्षणिक अशा अनेक प्रकारच्या योजना तुम्हाला सवलत मिळतील, अशा प्रकारचं त्या योजनेच्या अध्यादेशामध्ये देण्यात आलं. पण प्रत्यक्षामध्ये ई श्रम कार्ड देशातील 60 करोड लोकांनी त्याचा कार्ड काढून घेतलं, त्यांनी आपल्या कार्ड तयार करून घेतलं, पण ते ई श्रम कार्डच्या माध्यमातून कुठलीही सुविधा किंवा त्या GR मध्ये असलेल्या सर्व सवलती किंवा आपल्याला मिळणारे फायदे कुठलेही मिळाले नाही. म्हणजे काय केलं मोदी सरकारने? हे लोक म्हणतात विकास करूया देशाचा आपण बळकट करूया. ज्या देशाचा कामगार कंगाल होतो तो देश कधी कसा भक्कम होणार? या ई कार्डच्या माध्यमातून जे सवलती दिल्या होत्या ते सवलतीचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कार्यालय असणं गरजेचं होतं, किंवा सोलापूरच्या किंवा कुठल्याही जिल्ह्याच्या महाराष्ट्र पूर्ण देशातील सर्व जिल्ह्यात त्या ई कार्डचं फायद्याचे एक अधिकारी नेमणे गरजेचं होतं, किंवा कामगारच्या सहाय्यक कामगार आयुक्तांना अधिकार देणं गरजेचं होतं, किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वतंत्र कार्यालय करून त्याचा जे योजनांचा लाभ मिळेल ते मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे होता. पण केवळ यामध्ये ई श्रम कार्डच्या माध्यमातून गरीब कामगारांची फसवणूक झालेली आहे. ई श्रम कार्ड धारकाने एकाने देखील सांगावं की ई श्रम कार्डचा फायदा आपला मिळालेला काय. म्हणजे ई श्रम कार्डच्या माध्यमातून तुम्हाला अनेक सवलती मिळवून देतो म्हणून मोदी सरकारने प्रत्यक्षात मोदींनी कामगार मंत्रालयाच्या माध्यमातून, केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या माध्यमातून लोकांची पूर्णपणे फसवणूक या ठिकाणी झालेले दिसून येते. मी कामगार प्रतिनिधी बनून काम करत असताना अनेक कामगार प्रतिनिधी, पुढारी या क्षेत्रात काम करतात. मग तो बिडी उद्योग असू द्या, यंत्रमाग उद्योग असू द्या, असंघटित असू द्या, इतर कामगार असू द्या, त्यांच्यामध्ये काम करत असताना ई कार्डचा उपयोग काय होतो आणि ई कार्डचा कुठं चौकशी केली पाहिजे, त्याचं मुख्य कार्यालय काय, स्तोत्र काय, यासाठी जिल्हाधिकाऱ्यापासून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयापर्यंत, तलाठी कार्यालयापर्यंत, सरकार कार्यालयापर्यंत, तहसीलदार कार्यालयापर्यंत, शेवट ग्रामीणमध्ये ग्रामसेवकाच्या तलाट्याच्या पर्यंत कुठं आम्ही तो कार्ड घेऊन गेले असता या बाबतीत आम्हाला काय माहीत नाही, त्याचं कार्यालय कुठं आम्हाला माहीत नाही, अशा प्रकारचं
उत्तर मिळालं. यावरून गरिबांचं तुम्ही काय करायचं, म्हणजे काय करायचं ठरवलं? नादाला लावायचं, विकास करतो म्हणायचं, कामगारांचा आम्ही न्याय देतो म्हणायचं. उलट कामगार कायद्याचं सर्व काढून म्हणजे कमी केले, मालकदारजींना कायदे काढले, साबूत ठेवले. तो या कायद्यात मला जायचं नाही. साधा गोष्ट आहे की आपण ई श्रम कार्ड काढण्यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणेला सहाय्यक कामगार आयुक्तापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पूर्णपणे आदेश दिलात आणि 60 कोटीच्या वर या ई श्रम कार्डचा निर्मिती करून घेतले. तो घेतला, तो कार्डचा कुठला उपयोग झाला नाही आणि होत नाही असं कळालेलं आहे. म्हणजे तुम्ही गरीब कामगारांना फसवायला निघालेले आहे. असे किती फसवणार? त्यांच्या अजून अनेक योजना आहेत. अंत्योदय अन्न योजना, स्वामित्व योजना, रोजगार सृजन योजना, सृजन योजना, फ्री सिलाई मशीन योजना, फ्री आटा मशीन योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी. अरे गॅरंटी मोदी की गॅरंटी ऐसा म्हणून आपण आम्हाला वॉरंटी बी दिली नाही, गॅरंटी बी दिली नाही, आम्हाला पूर्णपणे उघडं करून सोडलं. अशा परिस्थितीमध्ये केवळ ई श्रम कार्डचा आधार मिळणार असा विश्वास वाटत असताना गेल्या वर्षभरामध्ये कुठल्याही एक ई श्रम कार्ड काढलेल्या लोकांना काही फायदा मिळाला नाही आणि काही फायदा मिळणार नाही असे सिद्ध झाले आहे. म्हणून यावरून मोदी सरकार कामगारांना फसवणाऱ्या योजना आणून किंवा योजना देऊन त्यामध्ये पोकळ योजना या ठिकाणी ठेवून गरीब लोकांची चेष्टा करीत आहे. आणि जनता जनार्दन त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये या चेष्टा केलेले कामगार मोदी सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं मी ठामपणे सांगतो. आणि कामगारांनो आपल्याला विनंती आहे, जो कामगारांचा नसतो तो देशाचा नसतो, जो पक्ष कामगारांचा गरिबांचा नसतो तो देशाचा नसतो. ज्या देशात कामगार सुखी आहे तो देश बळकट होतो, ज्या देशात शेतकरी सुखी आहे तो देश बळकट आणि सुजलाम सुफलाम राहतो. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये या भारतीय जनता पक्षाच्या पोकळ खोट्या योजनांचा बदला घेण्यासाठी आपण सर्वजण या मोदी सरकारला त्यांची जागा दाखवावी अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा